12वीच्या निकालानंतर यावर्षीचा इयत्ता 10वीचा निकाल आज जाहीर झालाय। ठाणे जिल्ह्याचा निकाल 95.56% इतका लागलाय। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींचा 96.79% निकाल लागलाय, तर मुलांचा निकाल 94.39% इतका लागला आहे। जिल्ह्यात एकूण 1,08,378 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये 53,780 इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या, तर 54,598 इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत। आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला, त्यामुळे इंटरनेटवर सर्वांनीच आपला निकाल पाहिला। हा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे, घरी, मोबाईल आणि संगणकावर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्याचा आधार घेतला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला। जिल्ह्यातील एकूण 1,13,403 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। यामधून 57,841 मुलं आणि 55,562 मुलींनी ही परीक्षा दिली होती। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम लक्ष्मण भोईर यांनी आजवर केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना ग्लोबल ह्युमन पेस युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केलाय। त्यासाठी त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात देवराम भोईर यांचं उल्लेखनीय असं कार्य आहे। गेली 40 वर्ष राजकारणात सक्रिय राहून समाजातील तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत देवराम भोईर यांनी गरिबांना मदतीचा हात दिला। अनेकांची उद्ध्वस्त घरी उभी करण्यात देवराम भोईर यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या कार्यालयात आलेला माणूस कधीच रिकाम्या हातानं किंवा निराश होऊन न जाता आनंदानं घरी जातो। शिक्षण क्षेत्रात आपल्या विभागातील मुलांनी उत्तुंग कामगिरी करावी यासाठी भोईर यांनी शाळा सुरू केली। आज या शाळेचा 10वीचा निकालही 100%वर पोहोचलाय। कुशल आणि विद्यार्थ्यांशी कनेक्ट असणारे शिक्षक आपला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अविरत मेहनत घेत असतात। देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्ञान मंदिर शिक्षणाची कवाडं खुली करत आहे। मुंब्रा बायपासवर झालेल्या अपघाताप्रकरणी MMRD आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। 1 वर्ष उड्डाणपूल सुरू होऊनही या पुलाचं काम का पूर्ण करण्यात आलं नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे। तर या ठिकाणी संरक्षक भिंत का उभारण्यात आली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे। मुंब्रा बायपास येथे ट्रकखाली कोसळून एक सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी तसंच रुग्णालयात जाऊन भेट दिली। हा अपघात असला तरी उड्डाणपुलातील त्रुटींमुळे या अपघाताला त्यांनी MMRD आणि संबंधित कंत्राटदाराला जबाबदार धरले। हा ब्रिज ओपनिंग करून वर्षभर झाले तरीही ब्रिजचं काम अर्धवट आहे। या ठिकाणी एक भिंत उभी करावी जेणेकरून अपघात टाळू शकतात, ती देखील कंत्राटदार उभी करू शकला नाही। अनेक वेळा लोकांनी तक्रारी देखील केली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। मुंब्रा परिसरात जे 2 उड्डाणपूल तयार झाले आहेत ते उड्डाणपूल तसेच सर्व्हिस रोड बांधण्यासाठी आपण मागणी केली होती। सगळी जबाबदारी कंत्राटदार तसंच MMRDच्या अधिकाऱ्यांची असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। जर गुन्हा दाखल न झाल्यास येत्या काही दिवसातच या मुंब्रा बायपास हायवे बंद करण्याबरोबरच पोलीस स्टेशनला घेराव घालण्याचा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणे महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हीकडे बुधवारी 29 मे 2024 रोजी सकाळी 9 ते गुरुवारी 30 मे रोजी सकाळी 9 असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी आणि जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा यांचा काही भाग येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. शटडाऊन संपल्यावर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, तसंच पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे.